महिला अत्याचारासंदर्भात वक्तव्य करताना गायिका अंजली भारती हिनं अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातनं संताप व्यक्त होतोय। अनेक महिला नेत्यांनी सुद्धा अंजली भारतीच्या या अशा खालच्या स्तरावर केल्या गेलेल्या टीकेचा निषेध केलेला आहे। मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे। अमृता फडणवीस जी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे तर त्यांना पूर्ण फ्रीडम हे आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे। तर मला वाटतं एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युअली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला, कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केला आहे ते स्पष्ट दिसत आहे। अत्यंत चुकीचं आहे। आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे नोटीस पाठवू। बलात्कार करा हे कसं म्हणू शकतो? ते कुणीही असोत किंवा बलात्कार करायचाच नाहीये किंवा बलात्कार होऊ नये मग तो शारीरिक मानसिक कोणत्याही व्यक्तीवरचा असेल तर त्याच्या विरोधात आपण सगळेजण लढतोय, तर बलात्कार करा असं कसं म्हणू शकतात? महिला आयोग त्याची दखल घेणार आहे का? निश्चितपणाने दखल घेऊ आम्ही, त्यांना नोटीस पाठवू आणि त्यांचं नक्की या कंटेंट म्हणजे मी तो पूर्ण व्हिडिओ ऐकलेला नाहीये तर तो मी ऐकेल आणि त्यांचा उद्देश नक्की काय होता तर त्यांना सुद्धा त्याच्या संदर्भातली आम्ही माहिती विचारू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।